बाई वैशाली, कर बेटा लवकर लवकर मग. रात्र व्हायच्या पहिले आपण पोचलो पाहिजे गावात. तू याई म्हणे लवकर लवकर या म्हणे तिकून म्हणे जाऊन म्हणे. हा बाबा बात करतो. ते जराशे 2-4 कपडे धुवायचे यायचे तुमच्या जवळचे, ते तेवढे धुवून टाकून देतो. मग काढून घेते ते मोहिनी, मग काढून घोड्या गिळ्या केल्या म्हणजे बरं राहते. चांगले 8-15 दिवस चालले जाते ते. काही धुतले काही राहिले धुवायचे. हो ठीक आहे, कर ना, करून घे आणि चल मग. बाबा रात्रभर जर राहिले असते तर रातभर राहिले असते त्याच्यासोबतही भेट झाली असती तुमची. ते 11 वाजता येते रात्री, 10 वाजते कधी 11 वाजते. लय वेळ होते ते आले. थांबले असते तर भेटही झाली असती जराशी. बाई मला दुकान उघडा लागते ना मग सकाळी 6 वाजता. तुला तर माहित आहे. मग आपण किती सकाळी निघून इथून. 5 ना 4 वाजताची गाडी आहे काय, मग जायला 2 घंटे आपल्याला जायलाच लागते. हा बाबा ठीक आहे. आईले जमत नाही ते नाही काय. नाही ना, तिला जमत नाही ना, नाही तर तिला म्हटलं असतं का आता उघडून घे बा तू. आणि त्याच्यात उद्या कसा बाजाराचा दिवस आहे आपला. म्हणजे तुम्ही न्यायला आले का वैशालीले? मी म्हटलं काही आणूनच द्यायला आले म्हटलं तुम्ही. असे अचानक सांगितलं नाही काही नाही असं येत असते का बाबा? नाही, अधिक महिन्याला आलो ना आता पोरीले. कसा आता अधिक महिना आहे, तिची आई म्हणे घेऊन या म्हणे. आता हे येईन आणि तिकून मग ते लहान पोरगी येईन. कायचा अधिक महिना आणि कायचं काय काय न्याय लागते आता अधिक महिन्याले? आता अजून तिला म्हटलं डिलेव्हरीला चालले जातो तिथं, तर ते नाही होऊन राहिलं. डिलेव्हरीसाठी तर नाही म्हणते तुमची पोरगी, इथंच करतो म्हणते. आम्ही तर करायला तयार आहे बाई. आता ते नाही म्हणते तर मग त्याला आम्ही काय करावं. जवळच नाही म्हणून राहिले, इथंच करतो म्हणते. नाही तर आम्हाला काय आमची पोरगी भारी आहे काय. हो बरोबर आहे त्याचं. तो काय म्हणते प्रायव्हेटमध्ये केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता का सरकारीत जातो, मग सरकारीत कसं निवडीन तो? याच्या आहे ना होय. मग आता तुम्ही सरकारीत न्यायले कायले पाहिजे तिले प्रायव्हेटमध्ये न्या. वैशाली काही नाही झाला का आता अधिक महिन्या घेण्याले. मग जाजो डिलेव्हरीला जाजो डायरेक्ट. आता इथं केल्यापेक्षा तिथंच करजो. आरामही भेटते तेवढे दिवस. इथं कोण देईन तुला एवढे दिवस आराम? पण तुमचं पोरगच तर नाही म्हणते आता बाई. तिथं नको करू म्हणते, इथंच कर म्हणते. त्याले काय आहे, त्याचं काय जाते. जर करू नको म्हणाले आणि तिथं नको जाऊन इथं करतो. इथं कोण करणार आहे? माझ्याकडून होत नाही उभे. मी आता सांगितलं माझ्या पुरीची मी केली नाही तर तुमची कशी करू? आम्ही करू येईन बाई. आमच्या परीनं जसं होईल तसं आम्ही करू बा. सरकारी दवाखान्यात काय लेकरं झाले काय लोक इले. झाले ना, झाले नाही तर काय तर. पण आता तुम्हाला 2 पोरी आहे तर तुमच्या पोरीचं काय तुमच्याकडून प्रायव्हेटमध्ये होतही नाही काय? असे किती पैसे लागून राहिले? 1,00,000 रुपये लागून तर हे होत नाही का तुमच्याकडून लावणं? फक्त काय पोरी काय मोठ्याच घरी द्यायला झाले का तुम्ही लोक? आता बाई कोण असं बोलता तुम्ही? माय बाबा समोर नका बोलू तुम्ही अशा काही. बाबा ते बाबा समोर बोलन. तुझी आई तर येऊन नाही राहिली. ते बाबा चाले. मग ते बाबा समोर नाही बोलन तर कोणासमोर बोलन? तेव्हाच तर त्याला समजन ना का नाही नाही करा लागते म्हणून पोरीचं. त्याला तर समजूनच नाही राहिलं. त्याला असं वाटते का लग्न करून दिलं पोरीचं तर तेच लोक करते सगळं. अरे अरे बाई, लढून कायले राहिली तू? लढू नको. तयारी कर आपली. चल बरं गावाले, चल चल गावाले. नाही नाही बाबा लढत नाही हे. येईन बाई, माझ्या पोरीला अशाच बोलता का तुम्ही? माझी पोरगी लढून राहिली. हा एवढं बोलल्या? एवढं बोलता तुम्ही एकदमच? हा माझ्या मनाला किती ठेच पोचली एकदम. माझ्या समोर माझ्या पोरीला बोलून राहिला तुम्ही, तर मागं किती बोलत असाल. एवढं बोलली काय मी? तुम्ही सांगा बरं किती बोलली असं? जरासंच म्हटलं तिले. हा का तिथं होत नाही काय, जाऊ नको असं तसं. तेवढ्यासाठी तुमच्या पोरीच्या नाकावरच लढ आहे, बातच लढते ते. काय करावं मग आम्ही आता त्याच्यासाठी? तिले काय वरत घेऊन वागवावं काय? जरासं बोलणार नाही म्हणणार नाही, सून होते. सुनेले बोलत चालतच असते. आता बाई तुम्हाला काय बोलायचं आहे ना, तुम्ही तुमच्या पोरासोबत बोल जा. माझ्या बाबासोबत काहीच नका बोलू. माझ्या बाबानं म्हटलं काय मी नेत नाही म्हणून पोरीले करत नाही म्हटलं काय. त्याच्याकडून जसं होईल तसं करण ते. त्याची परिस्थिती नाही आहे प्रायव्हेटमध्ये करायची तर काय करून ते? हा ते काय कुठून का चोरी करून का टाकन? बापा तुला तोंड फुटलं काय आता बोलायसाठी? आता बाई मी बोलतो का तुम्हाला कधी? कधीच बोलत नाही म्हटलं. तुमचा मान करतो नेहमी. मी मान करतो तर तुम्ही तरी मला असं बोलता म्हटलं. नाही तर कायले बोलली असती मी आता अशी? नाही त्याला आल्यावर सांगतो ना मी. सांगतो मी बरोबर बाबाला तर कशी बोलते म्हणून हे. मग येत नाही का बाई तू वैशाली? बाबा मग आता आत्याबाई नाही म्हणते तर मग आता नाही येत बाबा. मग मी तुम्ही चालले जा मग वापस. आता नका थांबू तुम्ही. मी नाही येत मग आता. आता नाही म्हणते तर मग काय करू येऊन मी? मग राहू द्या आता मी घरीच राहतो. काऊन वैशाली ते काय झालं? काऊन लढून राहिला तुम्ही? बाबा गावाला जायच्या टाइमला लढून राहिला? काऊन तुम्हाला हेच घर आवडते काय? हा माहेरात चांगलं नाही वाटत का तुम्हाला लढून राहिला त्यासाठी? नाही चांगलं वाटते. मग काऊन लढून राहिला तुम्ही? सांगा मला काय झालं? पण झालं बेटा. ते म्हणते आता इथंच थांबतो म्हणते बाबा, येत नाही म्हणते. म्हणून मग म्हटलं आता ठीक आहे बा. असं जर फोनवर सांगितलं असतं तर मग मी आलो नसतो. फालतू चक्कर नसतं झाला बा माया. हा वैशाली ते इथंच थांबता म्हणता काऊन? तुम्हाला तर भाऊजीने जायची परमिशन दिली आणि तुमचंही मन होतं. 2 दिवसापासून तुम्ही मला सांगून राहिल्या मोहिनी मला जा लागते, मोहिनी मला जा लागते. किती तर खुश होते तुम्ही. मग काय झालं काय की आता? मला सांगा तुम्ही काय झालं तर सांगा पहिले. कारण आता 1-2 दिवसांत मी चालली. मग माझे बाबा येईन मला घ्यायला. माझे बाबा येईन नाही तर मग मी एकटीच जाईन. पण कायले जा लागते? तिला तेच म्हणून राहिली मी. आणि तुलाही म्हणतो कायले जा लागते तिथं? काय आहे आता? हा काय देऊन राहिली ती? माय काय देऊन राहिली मोहिनी? हा देऊन राहिली काय? सोन्या गिन्याचं देऊन राहिली काय? एखादा गोप मोप देते काय जवळले? एवढ्या यानं चालली तिथं हौसली दोघीच्या दोघी. यान ती कोण हाता हलवत चालल्या मोठ्या इथून येल पाडत. आता बाई काऊन नाही झाला का आम्हाला माहेरी? आता छाया येईन इथं. तिले फोन लावतो आज यासाठी. मग तिचं कोण करून इथं? एकुलती एक ननद आहे तुम्हाला, तुम्हाला तिकडे जायचं सुचून राहिलं.
हा भल्लं काही भेटून राहिलं जसं हा काही भेटत असन तर गोष्ट अलग आहे, मग झाली पुरते. आता बाई तुमच्या माहेरापेक्षा बरंच आहे आमचं माहेर. असं लुटून तरी नाही देत तुमच्या भाऊ सारखं. आम्हाला मागत नाही म्हटलं आमचे मायबाप काही. जे चटणी भाकर झाली ना तेच खाऊ घालते त्याच्या परीनं. आणि आम्हाला काही तिथं चांदी सोनं भेटलं पाहिजे म्हणून नाही चाललो आम्ही. चला बाई एक आमच्या मायबापाची भेटही होते आणि आम्हाला तिथं झाले भेटते, काही दिवस राहिले भेटते म्हणून चाललो म्हटलं. हा तुम्ही गेलाच नसत कधी तुमच्या माहेरी. तुम्हाला ओढच नाही कोणा गोष्टीची, तर काय समजून तुम्हाला माहेर काय असते म्हणून. आणि बरे आमचे मायबाप गरीबच आहेत, आम्हाला अभिमान आहे त्याच्यात. हा वैशाली ते लढू नका, काही नाही लढा लागत याच्यासाठी. आणि तुम्ही कोण नाही जा, जा घ्या तुमची बॅग भरली आहे ना, उचला बॅग न जा. तिले भडकवतं काय तू आता? तुझ्यासारखीच बनवतं काय तिले? मी तर म्हणतो माझ्यासारख्या बनल्या पाहिजे म्हणून त्या धीट. तेव्हाच तर कुठं ऐकून म्हणजे तेव्हाच तर तुम्ही सुधरा. पण आता बाई तर नाही म्हणून राहिल्या मले. जाऊ नको म्हणते, तू म्हणते आता म्हणते तूही नको जाऊ म्हणते, आणि तुलाही म्हणते तूही नको जाऊ म्हणते. मी तर जातो वैशाली ताई, तुम्हाला सांगतो मी. तुम्ही जा नाही तर नका जाऊ बा. मी तर तुम्हाला म्हणतो तुम्ही जा म्हणून. तुम्हाला नसून जायचं तर मी तर जातो. मी गेल्याशिवाय राहत नाही. मला परमिशन भेटली आहे. मला राजीजीनं म्हटलं तुझे जायचं आहे जाय म्हणे. आणि राहिलं कामाचं तर बाई हे कामवाली येते, ते सगळे कामं करून जाते. आपलं काही इथं काम नाही, तसंही आपण आरामच करून राहिलो आहे. इथं करणं काय तिथं करणं काय सारखंच आहे आपल्याला. तिथंच जाऊ आपण. हो बेटा. आणि मी काय म्हणतो वैशाली, डिलिव्हरी पर्यंत तिथंच थांब आता. तिथंच करतो ती डिलिव्हरी. काही गरज नाही आता इथे यायची डिलिव्हरीसाठी. तिथूनच करू. आमच्या परीनं जसं होईल तसं करून. कायले काकाजी कायले करायला लागते? भाऊजीनं सांगितलं. भाऊजीनं येई ना दवाखाना ठरवून ठेवला आहे म्हटलं, जिथं आमची ट्रीटमेंट चालू आहे तिथं. कमी जास्त झालं तिकडे तर काय करा मग तुम्ही बी. नाही काही रिक्स नका घेऊ. त्यानं म्हटलं आहे ना तिथंच करू. लागन तर मग झाल्यावर मग घेऊन जा तुम्ही घरी वैशाली ताईले. 2-4 महिने पाठवूच नका मग तिकून. इनबाई म्हणते ना आता तुमच्याकडून होत नाही म्हणते, तर तुम्ही करा म्हणते, कुठेही करा म्हणते. सरकारीत त्या लेकरं होत नाही काय म्हणते. होते ना, होत काऊन नाही सरकारी. आम्ही झाले तयार आहे आमच्या मायबापाची जिथं परिस्थिती असेल तिथं. पण यायचे पोरं नाही म्हणते ना, मग ते लावते पैसे, ते यायला काय करावं लागते. हिच्या मनानं ऐकू नको तू, स्वतःचं घर खराब करून घेशील म्हटलं. हिच्या मनानं ऐकू समजलं. मी तुला सांगतो का नाही वैशाली, तू ऐकत जाय जराशी. हिच्या मनानं चालणं म्हणजे नुकसान करून घेणार स्वतःचं. नाही बाई येईन बाई, ते पोरगी बरोबर बोलली. पण माया पोरीकडून बोलणं होत नाही बा. पहिलेपासून माझी पोरगी शांत आहे स्वभावानं. ते कधी कोणालाही शब्दही बोलत नाही. तिच्याकडून होते ते काम करून घेते ते, पण ते कोणाला कधी बोलत नाही, म्हणत नाही. पण आता ह्या पोरीनं जे म्हटलं मोहिनीनं ते सगळं बरोबर म्हटलं. काय चुकीचं बोलली ती पोरगी. हा हे घ्या बॅग, घ्या बॅग घ्या आणि जा लवकर निघा. कोण काय म्हणते ना मी पाहतो मग बाकीचं. तुम्ही जा बरं वैशाली ताई, जा. तुम्हाला जोपर्यंत वाटते ना तोपर्यंत राहा. कोणाचे काही धरले बांधले नाही आपण इथं. आणि आपल्याला काही कोणी विकत नाही घेतलाय का. नाही जाऊ नको, असं नाही तसं नाही म्हटलं तर राहून जाईल. कायले लढता तुम्ही. हे घ्या बॅग, घ्या जा तुम्ही गावाले बाबासोबत. काकाजी घेऊन जा वैशाली ताईले. त्या काही तशा ऐकत नाही. इथं माहिती आहे काय, नुसतं कामं करतच राहते. त्याला म्हणत असतो करू नका. बाई लावली म्हटलं एवढा महाग महिन्याची, तरी म्हटलं ह्या करतेच करते. त्याच्यापेक्षा ना तुम्ही यायला घेऊनच जा आणि 2-3 महिने पाठवूच नका. आणि समजून घ्या, वेळ आली ना काही तर तिथूनच भाऊजीला सांगून देईन, फोन करून दे जा. तिथूनच त्याला दवाखान्यात न्यायला लावून. हे पाय शाईनेवानाची, हे घर बरबाद करायच्या मागं लागली आहे. हिलेच घरातून काढायचं काही ना काही उपाय शोचा लागेल मला आता. मग छाया आली म्हणजे बरं राहील. तिला लावतो आज फोन मी. हा ती आली का मग करतो मी बरोबर बंदोबस्त हिचा. चल बेटा वैशाली, मग आता घे बॅग घे. आता बाई येतो मग मी. मला काही विचारून राहिली आता. आता बाई येतो मी मग. जा ना तुझ्या मनानं, तुझ्या मर्जीची मालकी नाही ना तू. आमची काही धरली बांधली आहे का बाबा तू. जा ना तू, जाय. जा ना हो वैशाली ताई, जा ना. जे लोक नाही भाव देत त्याच्याजवळ कायले जाता हो तुम्ही. मी इथं असते ना तुमच्या जागेवर पटापट निघून गेली असती घराच्या बाहेर बॅग घेऊन. चला बाबा. हो चल. आणते बॅग, आण माझ्याजवळ. बाबा धरतो ना मी. चला ना तुम्ही. नाही आण माझ्याजवळ. इनबाई चालतो म्हटलं आता. आता ही बात आहे नाही बा, घरी भेट काही झाली नाही त्याची. तर काय म्हणते, तर काही राग काही नाराजी असली बा तर दूर करून टाक जा. काय करता, एकमेकाचे सोयरे हो आपण. चला बाबा. हो अशीच वागते का बाई तू सासू. नाही बाबा अशी नाही वागत, चांगले वागते ना. काय मी त्याला आज काय झालं तर त्याला वाटत असन का मी एकटीच राहीन बा, आता मी चालली जाईन. मोहिनी जातो म्हणते आता उद्या परवा. त्याच्यानं मग करत असन त्या अशा चिडचिड. बाई येतो मोहिनी. पाहिजे मग घेतो काळजी स्वतःची. हा तू आहे तर हिला भल्ला सहारा आहे वैशालीले. काकाजी मी वैशाली ताईला समजावतो का जशाले कोणी तसं उत्तर देणं शिका लागते. लोक एवढे चांगले नाही, आपला फायदा घेते म्हटलं. मलाच म्हणते मग सगळेजण बोलते म्हणते मोहिनी. पण हे का लोक काय करते हे कोणालाच दिसत नाही. याची गलती नाही राहत काय तुम्ही सांगा. आता मी बोलली नसते तर राहिलं असतं ना वैशाली ताई घरीच. त्याचं मन तर राहिलं असतं. हा तुम्ही आले तुमचंही अलग मन दुखलं असतं. मग मी बोलली ना अशा ठिकाणी तर सगळीला असं वाटतं का मोहिनी चांगली नाही आहे म्हणून. पण मी मला कोणा चांगलं म्हटलं पाहिजे याच्यासाठी करतच नाही काकाजी. मला कसं आहे माझ्या मनाला काय चांगलं वाटतं ते पाहिजे तुम्ही. मला कधी दुसऱ्यावर अन्याय झाला तर चांगलंच नाही वाटत बा. हो बेटा बरोबर आहे बरोबर आहे. चल मग चालतो. सांगजो इवाई बाले सांगजो आले होते म्हणा वैशालीचे बाबा. गेले म्हणा, आता ते दुकान उघडा लागते ना बाई सकाळी, म्हणून जातो. नाही तर थांबून गेलो असतो रातभर. हा काकाजी ठीक आहे ना, आपल्या हातावरच काम आहे. आपल्याला तर माहितच आहे माझ्या आई बाबाचं तसंच कंडिशन आहे. ये बेटा मग एखाद्या दिवशी आपल्या घरी ये, मस्त 2-4 दिवस वैशाली सोबत राहायचो. हा काकाजी नक्की येईन. हा मोहिनी येजो ना तिकून येता येता. मी तिथंच राहीन का नाही तर येजो, राहायचो तिथं जराशी.
2-3 दिवस माझ्यासोबत येईल ना वैशाली ताई? मी काय म्हणतो मोहिनी, तेवढे ते माझे कपडे काढून घे बा तू. म्हणजे रात्र व्हायच्या पहिले, नाही तर काही कपडे कुकडे पडन ना काही कुकडे पडन. यायचे दिसले नाही म्हणजे कणी ते परेशान होऊन जाते. त्याला सगळे कपडे बरोबर पाहिजे. ते मग आपले घड्या करून त्या बेडवर जरी ठेवून दिले ना तरी चालते. ते घेते मग त्याच्यातले. तुम्ही आता घरची काळजी काही करू नका. जा तुम्ही. ठेवतो मी सगळं बरोबर करून ठेवतो. हा, अन काळजी घेजो स्वतःची. नाही तर मग बस इकडली तिकडे फिरत राहायची ना. नुकसान करून घेजो नको. हे लोक आपल्यालाच बोलते म्हटलं उलटे. यायला असं वाटतच नाही की आपलं चांगलं झालं पाहिजे म्हणून. कसं आहे वैशाली ताई, आपल्या घरात फक्त आत्याबाईच आहे अशा. मामाजी आहे का असे? मामाजी नाही, हे तिघं भाऊ नाही, कोणीच नाही आहे. मग आता एका माणसासाठी सगळीचं काय आपण हे करा नाही काय? आता मी पाहतो, सांभाळतो सगळं. जा तुम्ही. हा ठीक आहे मग. आता वैशाली ताई गेल्या बा. आता मला जा लागेल ना 1-2 दिवसानं. आता माझे बाबा येते का नाही येत घ्यायला मला माहित नाही. मोहित येतो म्हणे, आता मी गेल्यावर येते का पहिले येते काय माहित. नाही तर त्याला बोलावून घेतलं असतं इथं. वैशाली ताईनं तरी ऐकून घेतलं. त्याच्या बाबासमोर एवढं बोललं तरी मी तर ऐकतच नाही. बाबासमोर बोलल्या गेल्या ना काढूनच ठेवतो चांगली द्यायची. म्हणून म्हटलं मग मला नाही चांगली नाही म्हणून. हा, नाही तर कोण चांगलं म्हणते मला. पण मी चांगल्याचा विचारच करत नाही. मला काय चांगलं वाटतं तेच करत असतो. आता बोलली नसती तर राहिल्या असत्या तुम्ही वैशाली ताई घरीच. आता ह्या आता बाईचा बंदोबस्तच लावतो मी. हा, येईले काय वाटते? वैशाली ताईला बोलून घ्या म्हणा तुम्ही. मोहिनीला बोलायचा प्रयत्नच नका करू. हा, मी जेवढी चांगली आहे ना तेवढी खराबही आहे. मग नवराच तर बोलत नाही मला. सासूच्या ऐकतो काय मी? झाली शेवटी वेळ ड्युटीवर जायची. काय म्हणते ह्या बॉस इतका बेकार आहे ना. दुकानाचा मालिक चांगला नाही भेटला मला. काय म्हणते पैसे तर पैसे कमी देते आणि वेळेवर या वेळेवर जा असं करते. पण आता जॉब केल्याशिवाय तर पर्याय नाही आहे. चांगला जॉबही भेटला पाहिजे. पहा लागेल आता कोणाला विचारून. चांगला जॉब जर भेटला मला 10-15 हजाराचा तर बरं राहील. आता फक्त 8च हजार देऊन राहिला. 8 हजारात मी भाडं कसं देऊ आणि खाणं पिणं कसंच करू ते समजून नाही राहिलं मला. तर माझ्याजवळ सामानही नाही काहीच. सुमितजी प्लीज मला आठवण करा ना. आठवण करा. एखादा फोन तर लावा. मी फोन लावला तर उचलून नाही राहिले ते. आणि स्वतःही मला एखादा फोन नाही लावून राहिले. जाऊ दे आता, आपल्या नशिबात काय आहे काय नाही लिहिलं पहा लागल. पप्पा तर पप्पाही नाही म्हणून राहिले. पप्पाच्या घरी पण गेली होती तेही नाहीच म्हणून राहिले. सुमितनं त्याला भडकावून ठेवून दिलं पप्पाले. तेही आता मला नाहीच म्हणून राहिले सगळ्या गोष्टीला. आज अजून नवीन काऊन घेतली वाटते? याच्यातच पैसे बर्बाद करशील काय आता सगळे? तुला किती वेळा म्हटलं मोहिनी, तर 2 ठीक आहे. हा, हे काय बाबा एवढ्या 3-3, 4-4, 5-5 एवढा कोणी घेत असते काय? असं आहे, तुला सूट दिली तर तू कोणी अशी करतो? आज घेतली काय? कुठे गेली होती मी आज घ्यायसाठी? दुकानात गेली होती काय? घराच्या बाहेर गेलती का मी? हा, घरात येते काय ते विकणारे? आपल्या घरी येऊन राहिले काय? मग हे तर नवीन दिसून राहिली मला. तू त्या 2 घालत असतो त्यात अलगच आहे. आणि हे कोणाची होय मग? कोणाची होय म्हटलं? हे मागून आणली का कोणाले? काय हो राजेशजी, कसे बोलता तुम्ही? मी कपडे मागून आणून काय कोणाले? एवढी परिस्थिती बेकार आली का माहिती? तुम्ही लोकांचे कपडे घालन आता. हे गाऊन घातली तर काय घालन साडी? काही बी आहे बा तुम्ही. गाऊन आणली काय मागून? हे मागून आणून काय मी? मग पण हे मागची भयच नाही ना. जे तू 2 घालतो त्याच्यातले नाही ना हे. हा, तू सांग आता नाही लय तर 500 रुपयाची तर असेल ना. मग 500-500 रुपये असे करून किती रुपये बर्बाद करशील तू? मला दिवसभर तिथं काम करायला लागते मोहिनी. तुला असं वाटत असं का आपल्या नवऱ्याला फुकटच पगार भेटते बा एवढा? राजेशजी, काय बहारासारखेच बोलता बा तुम्ही. मी कायले पैसे बर्बाद करू? अहो, मी त्या दिवशी दवाखान्यात नाही गेली होती. तुम्ही तर होते नाही, एकटीच गेलते का मी? दोघंही होतो ना. दवाने घेतला का आपण 2 गाऊन? तुम्हीच तर म्हणे मला ह्या घे म्हणे, चांगल्या दिसते म्हणे. तुमच्याच तर मनपसंत घेतल्या होत्या. आणि आता तुम्हीच बोलून राहिले. ठेवाय काय तर हे मला तर अलगच दिसून राहिलं बेटा. नाही ना, जास्त होय. एक हे आणि अजून आहे एक. तर मी हे शिलाई मारायला टाकल्या होत्या म्हणून मग घातल्या नाही. आता आजच आणल्या त्या बहिणी आणून दिल्या घरी. तर म्हटलं घालून पाहा म्हटलं. तुम्ही आल्यावर खुश व्हाल म्हटलं तुमच्या आवडीची गाऊन घालन तर. माय भिनेच्या ते कोणत्या आवडीची निवडीची आहे गाऊ नाही. ते काय साडी वय काय साडी म्हणू शकते माणूस. काही चांगली दिसते तुझ्या अंगावर हे घाल. हे गाऊनचं काय आहे? हे तुम्हाला बाहेर कम्फर्टेबल वाटलं पाहिजे म्हणून नाही या कपडा. तुमचा तर जसा का युनिफॉर्मच झाला या. बस आले इकून तिकून का घातलं हे, आले इकून तिकून का घातलं हे. तुला किती वेळा सांगितलं का साडी गिडी घालत जाय. आता हे नुसतं हेच हे. राजेशजी पहा, मी माहित आहे पहिले घातल्या काय गाऊन. एवढ्या वर्षापासून काय घालून राहिली मी? साडी घालून राहिली ना बा. ना कधी सलवार सूट घातला ना कधी गाऊन घातली. मग तुम्ही सांगा आता घालून राहिली. आता काऊन घालून राहिली? काही मजबुरी आहे म्हणूनच ना. साडी जर घालतो ना आपण तसं पोटाले काचा पडते म्हटलं. तर मग कसं ते बाळाला त्रास होते ना. डॉक्टर आहे ना म्हणा की लाई घालाले. मग कसं घालू मी? हो ते तर ठीक आहे म्हणा. पण असं नेहमीसाठी नको पकडून घेजो का बस आता घातली तर मग नेहमीच घालन बा मी. 12 महिने 12 वर्ष नाही. अनवर्ष सुटून बरं बाहेर जात जाशील मग. हट, मी नाही बाहेर गेर अशी घालून. मी साडी घालूनच जाईन बाहेर. अरे पाय तुम्ही रस्त्यानं बाया. अरे गौना घालते आणि कुठच्या चालल्या जाते. पण आता असं आहे प्रत्येकाचं आपापलं जीवन आहे. आपल्याला काय अधिकार आहे म्हणायचं कोणाला? आपण कसं आपल्या घरातल्या बैल म्हणू शकतो. तसं चांगलंच आहे म्हणा. पुरा अंग झाकलं राहते ह्या कपड्यानं. काही उघडं नाही राहा. पण जसं बा आता घरातला कपडा आहे तर घरात घाला. बाहेरचा आहे तर बाहेर दुसरा घाला असं नाही म्हणणार. हो, तू जगातले लोक तुमच्याच मनानं चालन आता. त्याला पट्टे काय करते? जेले जसं पट्टे तसे करते लोक. मग तुमच्या मना नाही काय? का नाही हे नका घालून ते नका घालू? तुम्ही कसे घालता? काय घाल तुम्ही? गाऊन घालतो काय अशी? नाही गाऊन नाही घालत. तिकडे म्हणलं तुम्ही गाऊन घालता म्हणून. गाऊन नाही घालत तुम्ही. पण हे पॅन्ट घालता, टी शर्ट घालता. मग तुम्हाला म्हणते काय कोणी गाऊन घालता म्हणून? नाही म्हटलं तुम्हाला आजपर्यंत. माय बिन आता ह्या माझ्या ड्रेसच आहे. मी काय घालू? माणसं काय घालू शकते? एक तर पॅन्ट नाही तर शर्ट, टी शर्ट नाही तर पॅन्ट.
याच्यावर काय घालणार आहे मी का तुमच्या वाणी काय गाऊन घालू का ते काय म्हणते साड्या घालू मॅक्सी घालू काय घालू असं काही घालू शकतो काही मी 17 रंगाचे कपडे खरंच पण राजेशजी तुम्ही जर घातलं ना तर चांगले नाही दिसान पण मला नाही आवडणार तुम्ही असं काही घातलं तर. मी काय घालतो होते मला काय घालायला लागून ते तेच कपडे घालतो मी नाही घालत दुसरे मला आवडत नाही मला टी शर्ट आणि पॅन्ट नाही तर मग शर्ट बस एवढेच कपडे आवडते दुसरे कपडे मी कधीच घालत नसतो. चांगलं आहे तुमचं तुम्हाला आम्ही काय म्हणतो का तुम्हाला जबरदस्ती घालाच म्हणून. बरं मी काय म्हणतो दे ना मग मला ताटगीट वाढून देत काय मला वाढ बाबाला वाढून दे आणि दादा तर याच आहे दादाला लय वेळ आहे सुमित कुठं गेला काही समजून नाही राहिलं मला. काय मी सकाळपासूनच गेले कुठं गेले काय गेले तर काही सांगितलंच नाही घरी घरी तर शब्द नाही सांगितला त्यानं का मी कुठं चाललो का काही डब्बा द्या काहीच नाही. सकाळी उठले आंघोळ केली आणि कुठं गेले काय माहित बा बोलले नाही चालले नाही माझ्यासोबत नाही वैशाली सोबत नाही बरं आता बैल नाही सांगितलं कोणालाच तर काही नाही सांगितलं. गेला असं मित्रासोबत कुठं फिराले आता मित्र आहे आणि त्याला काय आहे त्याची बायको आहे का काय आहे इथं. राजेशजी त्याला मना नाव लय उदास आहे ते सुमित बापूजी जा म्हणा परीले घेऊन या म्हणा चांगलं नाही वाटत आपल्याला किती झालं तर त्याची बायको होती. आता कसं आहे आपल्यासोबत पटो नाही पटो काही असो पण माझं म्हणणं काय आहे का नवरा बायको नाही झाले पाहिजे अलग अलग त्याचं कसं आहे भांडत राहिलं थोडंसं तरी चालून जाते पण एका ठिकाणी राहते ना दोघं जण तर ते दोघं एकमेकात खुश राहते. मोहिनी बरोबर बोलून राहिली तू मला पटलं गिटलं पण त्याला मी मागल्या दिवशी म्हटलं ती आली होती ना माझ्यावर लढत पडत आली होती तर मी तिला म्हटलं काय झालं काही नाही तर तिने मला सगळं सांगितलं त्याच्यानंतर याला म्हटलं ना बा मी तर तो सप्पा नाही म्हणून राहिला आता काय करू आता त्याला विचारायला लागून मला आता साफसाफच विचारतो मी त्याला आता मी नाही आता दादाला विचारायला लावतो दादाला सांगतो हे अन दादाला विचारायला लावतो का बा तुझ्या मनात अजून काही आहे काय सांग आम्हाला तसं. माहिती आहे राजेशजी मला तर असं वाटते हे पोरगी नाही काय निकी आपल्या इथे भांडे धुवाले मला तर वाटते हिचं नाही यायचं काही चालू तर नसन कारण का तिला एवढे मोठे पैसे दिले आहे ना आणि बरोबर काय म्हणते तर ती येते ना तेव्हा बरोबर घरी येते आणि ते जर नाही आली ना त्या दिवशी ही येत नाही म्हटलं. नाही असं दिसं काही नसत तसं त्याच्या मनात ते परिविषयीच आहे जे आहे ते पण कसं आहे थोडंसं विचलित होते माणसाचं मन विचारायला लागून त्याला काही असं तर तसं सांग बा मग आम्हाला. हा विचारून घेतात येईल पण कोणी असं यानं विचारतं बा नाही तर मग स्पष्ट विचारण कोणी ते खोटं बोलन हा नाही म्हणून काही सांगणार नाही तुम्हाला. बरोबर विचार तुम्ही आणि मी प्रेमाने विचारन रागाने विचारन तर तो माझ्यापेक्षा दादानं त्याला रागाने विचारलं ना एका झटक्यातच सांगते म्हटलं तो काय मॅटर आहे काय नाही तर दादाला म्हणतो ना मी दादासोबत बोलतो दादा आला म्हणजे रात्री आता दादा येईन जेवण गिवण करून वहिनीसोबत बोलन मग त्याच्यानंतर पुढचं भेटन तर बोलन मग त्याच्यासोबत मी. वहिनी नाही घरी वहिनी गावाला गेल्या. वैशाली वहिनी गावाला गेल्या कधी आजच गेल्या. कोण्या गावाला गेल्या वैशाली वहिनी आणि एकट्या एकटा खायला जाईन मग त्याचे बाबा आले होते नाच घ्यायसाठी अधिक महिना नाही काय त्याच्या आईनं 3-4 दिवस झाले फोन केला होता तर मग त्या म्हणे मी जातो म्हणे तर मी म्हटलं जाणं म्हटलं वैशाली ताई तशा इथं त्या गेल्याच नाही किती दिवस झाले मी तरी मागं माझ्या ताईच्या इथं जाऊन आली ओटी भरासाठी पण त्याची तर ओटी आईनच भरली इथं. हा असं अधिक महिन्याला गेले नाही मग आता वहिनी गेल्या आता तू जात मग तू थांबून जा सध्या वहिनी येईपर्यंत. वहिनी आताच येते काय वहिनी आताच नाही येत वहिनी 2 महिने राहतो म्हणते तिथं तोपर्यंत तर अधिक महिना संपून जाते मग मी जाऊ नाही काय. बरं ठीक आहे चालली जाचो पण त्या बाबाला बोलावतो बा एकटी जाऊ नको नाही तर मग मला सांगतो मी नेऊन देईन. मी काय म्हणतो राजेशजी तुम्हीच नेऊन द्या ना मग दोघे जण चाललं जाऊ आपण तुम्ही काय आहे थांबणार रात्रभर लागन तर येऊन जा मग मी थांबन तिथं. नाही मी नेऊन देईन खरं तुले पण मी थांबणार नाही रे बा चहा पाणी घेपर्यंत जरासं 5-10 मिनिटं थांबन आणि तिथून निघून येईन मी एवढा वेळ थांबणार नाहीये. असं करत असते काय जवळ ना तुम्ही मग जवळ आम्ही असंच करतो का आम्ही सुना असून तुमच्या मायबापाचा एवढा आदर करतो इज्जत करतो आणि तुम्ही काय म्हणते तर जवळ होय तर नात्यानं काहीच नाही करत म्हणजे काय सगळं कर्तव्य बाईवरच आहे का बेटा का बा बहीणच नवऱ्याच्या आईबाबाची इज्जत केली पाहिजे खाऊ पिऊ घातलं पाहिजे सगळंच केलं पाहिजे तिचंच कर्तव्य आहे नाही म्हणजे तिनं जसं काही जन्म घेऊनच पाप केलाय लग्न करून इथं आली का तिच्याच मागं सगळं हा ना कुठं जाऊ शकत नाही येऊ शकत ना काही करू शकत तुम्ही तर अजिबात आहे आणि तुम्ही करता आमच्या आईवडिलाची इज्जत मग तशी तुम्ही माय त्या बाप असे बोलता तुम्ही तर. अरे बा मी तसं नाही म्हणत मोहिनी मी म्हणणं काय आहे मला काम आहे ना आणि त्याच्यानं मला आता थांबता येत नाही असं म्हटलं मी असं मग काही बोललो काय त्याच्यावर आणि तुला ते पैसे दिले ना तर ते गोष्ट नको काढजो घरी चुकू नये चुपचाप घेजो तिकडे तुला काय घ्यायचं आहे तर आणि घरी घेऊन येजो बस एवढं माझं म्हणणं आहे. मग चांदीचं ताटच घेऊ काय राजाची पण ताट घेऊन तर मला तर मग घरातच ठेवा लागल. नाही बाहेर नेऊन ठेवतो देऊन देतो कोणाले. नाही ना राजाची तसं नाही म्हणत मी म्हणणं काय आहे का मग घरात मी ठेवन सगळे आणि मग सगळेला असं वाटन का आपलंच आहे आता बाई म्हणून माहीत आहे म्हणून त्याला सवयच आहे आपण काही बी वस्तू आणली तर माहीत आहे म्हणते माझ्याच घरात होती म्हणते. तर तुला काढायची गरजच काय आहे तुझ्या आईचं नाव टाकजो ना त्याच्यावर तो बाबाचं नाव टाकजो आणि तुला भेट दिली असं लिहिजो बस आणि आणून कपाटात ठेवून देजो काय गरज आहे तिथून येऊन ठेवायची. जेव्हा काही कार्यक्रम असते काही असते तेव्हा काढायचं. लोक असेच करते म्हटलं तिथं 4-4-5-5 सुना आहे ना ते लोक असेच करते तुझ्यासारखं भंटोल काम नाही करत ते इथं तिथं ठेवते तिथं इथं ठेवते. हा बरं तसं होते तसंच करण मग मी बरं हातपाय धुवा तुम्ही मी ताट वाढून देतो तुम्हाला इथं सांगू काय जेवाले. इथं काय आणतं तिकडेच चालणं मामा आपलं बाबाला वाढून देणं. मामाजी जेवले मामाजी राहिले नाही जेवायचे मामाजीले दिला आता बहिणी जेवाले. हो काय असं मग मीच राहिलो मग नाही दादा तर आले वेळ आहे अजून मग बरं ठीक आहे इथंच घेऊन ये ना मग. हा आणि तुम्ही इथंच घेऊन येतो बसा तुम्ही हातपाय धुणे आणि बसा इथं. हो ये असेच बोलते हिच्या इकडे लक्ष नका देत जाऊ तुम्ही
पण मला कधी कधी असं वाटते का बरोबरच बोलते. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मोहिनी खरंच मोहिनी इज द बेस्टच आहे. म्हणजे दुसऱ्यासाठी लढायचा खूप हे आहे म्हटलं तिले.